सोमवारपासून विदर्भातील हजारो शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं गजबजल्या आहेत। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं। विकसित महाराष्ट्र 2047 या संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या आवाहनानुसार लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी दिल्या। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील मौलाना अबुल कलाम आझाद नगर परिषद उर्दू प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेत आज पहिल्याच दिवशी एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। इथं पोलीस प्रशासनाच्या वतीनं विद्यार्थ्यांना गुड टच अँड बॅड टच याबाबत अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करण्यात आलं। पाहूयात या संदर्भातील आमचा विशेष वृत्तांत। शाळांची घंटा सोमवारपासून पुन्हा वाजली असून लाखो विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी राज्यभर जय्यत तयारी करण्यात आली होती। अनेक ठिकाणी मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी स्वतः शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले। शेगाव येथील मौलाना अबुल कलाम आझाद नगर परिषद उर्दू प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतही पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। मात्र केवळ स्वागतापुरतं मर्यादित न राहता पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं एका विशेष मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। शेगाव पोलीस स्टेशनचे PSI संदीप बारिंगे आणि महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शबाना पटेल यांनी यावेळी उपस्थित राहून विद्यार्थिनींना गुड टच आणि बॅड टच या संकल्पनेवर सविस्तर मार्गदर्शन केलं।